नमस्कार, मी दिशा पाटील. आज आपण सीईटीचा एक शॉर्ट डिस्कशन करणार आहोत. सीईटीमध्ये एखादा प्रश्न जर असा विचारला, कॉन्स्टंट स्पीड म्हणजे ॲक्सेलरेशन 0 का? याचं उत्तर काय द्याल? नेहमीच नाही. पण का? आता पहा, जर एखाद्या वस्तूचा स्पीड कॉन्स्टंट असेल, तर त्याचा ॲक्सेलरेशन 0 नेहमीच असणार नाही. इमॅजिन करा, एक कार आहे आणि ती एका सर्क्युलर ट्रॅकवर कंटिन्युअसली फिरतीये. आता पहा, त्याचा स्पीड बदलत नाही असं आपण इमॅजिन करतोय. पण त्याचा स्पीड जरी बदलत नसला तरी त्याची डायरेक्शन सारखी बदलतीये, कारण आपण तो सर्क्युलर ट्रॅक म्हणतोय. मग सर्क्युलर ट्रॅकमध्ये स्पीड जो आहे तो बदलत नाही, डायरेक्शन बदलतोय, पण वेलॉसिटीचा अर्थ काय हो? स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही कन्सिडर करतो आपण. मग आता इथं डायरेक्शन तर बदलतीये, म्हणजेच वेलॉसिटी बदलते. आणि तुम्हाला हेही माहिती आहे, ॲक्सेलरेशन म्हणजे चेंज इन वेलॉसिटी. म्हणजेच कॉन्स्टंट स्पीड इज नॉट इक्वल टू झिरो ॲक्सेलरेशन. सर्क्युलर मोशन हे अतिशय सुंदर असं उदाहरण आपल्याला ही गोष्ट समजण्यासाठी उपयुक्त आहे की कॉन्स्टंट स्पीड म्हणजे झिरो ॲक्सेलरेशन नाही. लक्षात ठेवा, खास सीईटीसाठी.